मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत महापुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तर मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या अध्यायामध्ये भागवत पुराणात आपण हे ऐकलं की भगवान श्रीकृष्ण आजारी राहतात आणि तो आजारापासून त्यांना बरे होण्यासाठी कोणीतरी पायाची धूळ देण्यास तयार नाही आणि त्यांनी सांगितले की मला गोपींच्या पायाची धूळ पाहिजे। त्यावेळेस त्यांना कोणीही पायाची धूळ देण्यास तयार नव्हतं, कारण की जो कोणी कन्हैयाला जर पायाची धूळ दिली तर त्याला नरक यातना भोगल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पायाची धूळ दिली म्हणजे श्रीकृष्णाचा आजारपणा बरा झाल्याशिवाय राहणार नाही। अशी निष्काम प्रेमाची परीक्षा भगवान श्रीकृष्ण करत होते। भागवताचे फळ आहे की निष्काम भक्ती। भागवत जे पुराण आहे तर याला निष्काम भक्ती करावी लागते आणि ही प्रेमाची परीक्षा होती। निष्काम भक्ती भगवंताला प्रसन्न करून घेते आणि गोपीच्या सारखा निष्काम भक्ती करण्याची सवय सर्वांनी करा, कारण की गोपीने आपल्या पायाची धूळ नरक यातनाला सोसायला सुद्धा तयार झालेल्या होत्या। तर असे हे संपूर्ण आपण बरेच काही मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले की सुदामा 10 दिवसापासून उपाशी होता, मूठभर पोहे घेऊन गेला होता प्रभूला अर्पण करून। त्यांच्या बायकोने त्याला सांगितले की आपल्याला खायला प्यायला काही नाही, आपले दुःख दारिद्र्य द्वारकाधीश नक्की दूर करेल, त्याच्यासाठी तुम्ही द्वारकाधीश जवळ जा, कृष्णाजवळ जा, भगवान कृष्णाजवळ आणि आपले दुःख दारिद्र्य सांगा। अशा बऱ्याच काही गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या अध्यायामध्ये ऐकल्या। थोडासा इंट्रो याच्यासाठी घ्यावा लागतो 1-2 मिनिटाचा, म्हणजे आपली मेमोरी मागे जाते, म्हणजे जे तुम्ही श्रवण केलेलं आहे ते मेमोरी तुमची मागे जाते आणि तुम्हाला परत लगेच क्लिक होतं की हो बरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे ऐकलं आहे। भाग 6 होता, आजचा भाग 7 आहे। तर आता आपण 7व्या भागाला श्रीमद भागवत महापुराण रहस्याला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सरस्वतीयै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम 33 कोटी देवी देवताय नमः। ओम लक्ष्मी नारायणाय नमः। ओम उमा महेश्वराय नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ज्ञानज्ञं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय, कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय, पद्मावती महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। तर श्रीमद भागवत पुराण हे ज्यांच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यांना जे श्रीमद भागवत पुराण ऐकायला मिळते। 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे पुराण 2 शब्द ऐकल्याने मुक्तीची प्राप्ती होते आणि मुक्तीचे द्वार उघडे होतात। ब्रह्महत्येसारखी पापांचा नाश होतो। हे निर्मत्सराणाम निर्मत्सर होऊन कथा ऐका। मत्सर सर्वात मोठा शत्रू आहे। मत्सर सर्वांनाच त्रस्त करीत असतो व ज्ञानी व योगी दोघांनाही मत्सर त्रास देतो। स्वतः मिळवलेल्या योगसिद्धीच्या बळावर चांगदेव 1400 वर्ष जगले होते। त्यांनी मृत्यूला 14 वेळा परत पाठवले होते। ते सिद्धीस फसले होते। त्यांना प्रतिष्ठेचा मोह होता। त्यांच्या कानावर श्री ज्ञानेश्वराची कीर्ती गेली। चांगदेवांना ज्ञानेश्वराचा मत्सर वाटू लागला। काय ते पोर माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे। ज्ञानेश्वराचे वय 16 वर्ष होते। ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याची
त्यांना इच्छा झाली, पण त्यांना प्रश्न पडला की ज्ञानेश्वरांना संबोधन कोणते लिहावे. ज्ञानेश्वर आपल्यापेक्षा लहान, केवळ 16 वर्षाचे. तेव्हा त्यांना पूज्य कसे लिहावे आणि अशा महान ज्ञानाला चिरंजीवी तरी कसे लिहावे, ही समस्या ते सोडवू शकले नाही. म्हणून त्यांनी काहीच न लिहिता कोरेच पत्र पाठवून दिले. संतांची भाषा संत जाणतात, ते कोरे पत्रही वाचू शकतात. मुक्ताबाईने पत्राचे उत्तर दिले, 1400 वर्षाचे तुझे आयुष्य झाले, पण तू कोराच राहिलास. चांगदेवाची जिज्ञासा वाढली व त्याने वाटले की अशा ज्ञानी पुरुषाला भेटलेच पाहिजे. आपल्या सिद्धेच्या प्रदर्शनासाठी ते वाघावर बसले व सर्पाचे लगाम केले आणि अशा थाटात ते ज्ञानेश्वराला भेटण्यास निघाले. इकडे ज्ञानेश्वराने कुणी सांगितले की वाघावर बसून चांगदेव आपल्या भेटीस येत आहेत. ज्ञानेश्वरांना वाटले या म्हाताऱ्याला आपल्या सिद्धीचा अभिमान झाला आहे. आपल्या सिद्धीचा अभिमानामुळे चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पूज्य हे संबोधन लिहिले नव्हते. ज्ञानेश्वरांना वाटले की चांगदेवांना धडा शिकवावा. संत भेटण्यास येत आहेत म्हणून त्यांचे स्वागत केलेच पाहिजे. त्यावेळी ज्ञानदेव एका भिंतीवर बसले होते. त्यांनी भिंतीला चालण्याची आज्ञा केली. मातीची भीत चालू लागली. निर्जीव भीत चालताना पाहून चांगदेवाचा अभिमान नष्ट झाला. चांगदेवाने मान्य केले की मी तर हिंसप्रशू आपल्या ताब्यात आले, पण ज्ञानेश्वराजवळ अशी शक्ती आहे की जी जड वस्तूलाही चेतन बनवू शकते. हा दृष्टांत हे शिकवतो की हठयोगाने मनाला नियंत्रित करण्यापेक्षा प्रेमाने मनाला वश करणे उत्तम असते. चांगदेव हट्टयोगी होते. हट्टात बलात्काराने त्याने मनावर ताबा मिळवला होता. योग मनाला एकाग्र करू शकतो, पण हृदयाला विशाल करू शकत नाही. हेच कारण हे ते की ज्यामुळे चांगदेवाला ज्ञानेश्वराबद्दल हेवा वाटत होता. हृदयाला विशाल बनवते ती भक्ती, आणि भक्तीने हृदय पिघळते ते विशाल मन होते. मत्सर करण्याची ही अपरलोकी दोन्ही लोकातही बरे होत नाही. मनात मत्सर ठेवू नका. मनातून मत्सर काढून टाका, म्हणजे मनमोहनाचे स्वरूप मनात दृढ होईल. कथा ऐकून जीवनात उतरवणारे फार थोडे असतात. कथा ऐकून ती जीवनात उतरवणारे फार थोडे असतात. कथा ऐका आणि कथेतील सिद्धांत जीवनात उतरवा, आचरणात आणा. केवळ श्रुश्रुभी नव्हे तर कृतुभी बना. म्हणूनच म्हटले गेले आहे की जेव्हा पुण्यवान श्रोता कथा ऐकण्याची इच्छा करतो, त्याचवेळी ईश्वर विलंब न लावता त्याच्या हृदयात शिरून बंदी होतो. भागवताचा श्रोता निष्काम व निर्मत्सर होत असतो. कुणीही जीवाबद्दलचा कुभाव हा ईश्वराबद्दल असलेला कुभाव होतो. माणूस जोवर निर्मत्सर होत नाही तोवर त्याचा उद्धार होत नाही. तुम्ही जशी भावना दुसऱ्यांबद्दल बाळगाल तशीच भावना दुसरे तुमच्याबद्दल बी बाळगतील. दुसऱ्यांशी तुम्ही वैर करणारे व्यक्ती आपल्याशीच वैर करत असतात, कारण सर्वांच्याच हृदयात ईश्वर आहे. गीतेत म्हटले आहे की क्षत्रज्ञम चापी मा वृद्धी सर्व चेत्रेषु भारत. नैमिषारण्यात 88,000 ऋषींचे ब्रह्मसूत्र झाले. त्या ब्रह्मसूत्रात एकदा सूत ऋषी आले. शौनिकांनी त्यांना प्रश्न विचारला की जीवाचे कल्याण कशाने होऊ शकते. कल्याणाचा सुलभ व सरळ मार्ग दाखवा. मनुष्याच्या कल्याणाचा उपाय दाखवा. कलयुगातील शक्तिहीन मनुष्यही ज्याचा उपयोग करू शकेल असे एखादे साधन दाखवा. या कलयुगातील मानव मंद बुद्धी व मंद शक्ती आहे, म्हणून ते कठीण मार्ग आचरू शकणार नाहीत. कलयुगातील माणसे भोगी असल्यामुळे मंद बुद्धी म्हटले गेले आहेत. कलयुगातील माणसे असे भोगी आहेत की ते ऐका, आसनावर बसून 8 तास ध्यान करू शकत नाही. ते स्वतःला चतुर समजतात, पण व्यास मात्र असे मानण्यास तयार नाही. सांसारिक विषयाच्या मागे धावणाऱ्यांना प्रवीण कसे मानता येईल. शास्त्र सांगते की 100 कामे सोडून भोजन करा, 1000 कामे सोडून स्नान करा. 100 कामे सोडून भोजन करा, 1000 कामे सोडून स्नान करा, लाखो कामे सोडून दान करा आणि कोटी कामे सोडून प्रभूंचे स्मरण करा, ध्यान करा, सेवा करा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्र स्नान माचरेत लक्ष विहाय दातत्व्यम कोटी ते त्वा हरिम भजेत. घरची सर्व कामे आपटून माळ जपू नका, तर प्रभूचे नामस्मरण केल्यानंतर घरची सर्व कामं करा. कोटी कामे सोडून भगवंताचे स्मरण करा. आणि कलियुगातील माणसे जे काम करायला पाहिजे ते करीत नाही, जे करायला नको ते करतात. म्हणूनच व्यास त्यांना मंदबुद्धी असे म्हणतात. शौनिक सुतांना म्हणाले, समुद्र पार करणाऱ्याला ज्याप्रमाणे कर्णधाराचा आश्रय घ्यावा लागतो तसे आपण आम्हाला मिळाला आहात.
आपण आमची नावाडी आहात. आता आपण अशा रीतीने कथा सांगा की जेणेकरून आमची हृदये द्रवतील. प्रभू कृपेने आपण आम्हाला मिळाले आहात. परमात्मा प्राप्तीच्या आतुरतेमुळे संतांच्या भेटी होत असतात. जीव जेव्हा परमात्मा प्राप्तीसाठी आतुर होतो तेव्हाच प्रभू कृपेने सद्गुरूची भेट होते. स्वाद भोजनात नाही, भुकेमुळे स्वाद असतो. माणसाला परमात्म्याची प्राप्ती भूक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत संतांची भेट होऊ शकत नाही. त्यांची भेट होऊनही सद्भाव जागत नाही. याचे कारण एक आहे की माणसाला देवाच्या प्राप्तीची इच्छाच उत्पन्न झालेली नसते. वक्त्याचा अधिकार सिद्ध झाला पाहिजे, तसेच श्रोत्याचेही अधिकार सिद्ध झाले पाहिजेत. वक्ता व श्रोता दोघंही अधिकारी असावे लागतात. श्रवणाची 3 प्रधान अंगे आहेत. श्रवण करायची 3 अंगे आहेत. कोणती कोणती? श्रद्धा. श्रोत्यांनी मन एकाग्र करून श्रद्धेने कथा ऐकावी. दुसरी जिज्ञासा. श्रोता जिज्ञासू असावा. जिज्ञासा नसेल तर मन एकाग्र होणार नाही आणि श्रवणाचा काहीही परिणाम होणार नाही. काही ऐकण्याची इच्छा नसेल तर कथा ऐकल्याने काहीही विशेष लाभ होणार नाही. निर्बत्सरता. श्रोताच्या मनात कोणाही जीवाचा मत्सर नसावा. कथेत दिन व नम्र होऊन आले पाहिजे. भगवताच्या भेटीची तीव्र इच्छा, आतुरतेची भावना मनात ठेवून जर पुराण श्रवण कराल तर साक्षात भगवंताचे तुम्हाला दर्शन होईल. प्रथम स्कंदात शिष्याचा अधिकार सांगितला आहे. एक महात्मा रामायणाची कथा सांगत होते. त्या कथा संपल्यानंतर पुन्हा एका श्रोत्याने महात्म्यांना विचारले की मी ही कथा ऐकली आहे, पण माझे हे लक्षात आले नाही की राम आणि राक्षस होते की रावण राक्षस होता. तेव्हा महात्म्याने उत्तर दिले की रामही राक्षस नव्हता व रावणही राक्षस नव्हता. राक्षस तर मी आहे की जो तुला काहीही समजवू शकला नाही. काय सांगितलं त्या श्रोत्याने? की राक्षस मी आहे की तुला रामाचा आणि रावणाचा दोघांनाही मी समजवू शकला नाही की मी राक्षस आहे. परमात्म्याची कथा वारंवार ऐकाल तर प्रभूविषयी तुमचं प्रेमभाव जागेल. प्रथम भक्ती, श्रवण भक्ती होय. रुक्मिणीने आपल्या पत्रात लिहिले होते की तुमची कथा ऐकूनच तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा मला झाली. श्रुत्व हा शब्द तेथे आहे. भगवंताचे गुण ऐकूनच त्यांच्याविषयी श्रद्धा व प्रेमभाव जागृत झाला. श्रोता व वक्ता दोघंही विनयी हसायला पाहिजे. तेव्हाच कथा समजायला म्हणजे तेव्हाच कथा समजत असते. सूत मुनी श्रोत्यांना धन्यवाद देतात. ते म्हणतात कथा ऐकून जे करायला हवे ते तुम्ही करीत असतात. तुम्ही शांतपणे श्रवण करतात, त्यामुळे माझे मनही कथा सांगण्यास स्थिर होते. तुम्ही शांतपणे ऐकता, शांतपणे सर्व काही सांगतात, म्हणून मला आनंद वाटतो कथा सांगायला. तुम्ही ज्ञानी आहात, प्रभू प्रेमाने वेडे झालात, परंतु माझे कल्याण करण्यासाठी तुम्ही मला प्रश्न विचारत आहात. कथा सांगून मी आपली वाणी पवित्र करीन. ममत्व वेताम वाणी गुणकथन पुण्येन भवता पुनामी तीर्थस्मिन पुरमथन बुद्धिव्यवर वसिता. शिवमहिमान स्तोत्रात पुष्पदंताने म्हटले आहे की शिवतत्वाचे वर्णन तसे कुणीच करू शकत नाही. मी तर माझी वाणी पवित्र करण्यासाठी शिवमहिमा गात आहे. प्रारंभी सूत शुक्राचार्याला वंदन करतात, नंतर भगवान नारायणाला वंदन करतात. नारायणम नमस्कृत. भारताचे प्रधान देव नारायण होत. श्रीकृष्ण गोलोकात गेले, सर्व अवताराची समाप्ती झाली, पण नारायणाची मात्र समाप्ती झाली नाही व होणारही नाही. कारण भगवान श्रीकृष्ण गोलोकामध्ये गेले तेव्हा त्यांचं एक स्वरूप या भागवत पुराणात सोडून गेले. भारताच्या कल्याणासाठी आजही ते तपश्चर्या करीत आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांना नरनारायणाचे दर्शन झाले तेव्हा ते म्हणाले मी महान योगी आहे म्हणून आपले दर्शन झाले, परंतु कलयुगातील योगी जणांना आपले दर्शन होईल अशी कृपा करा. त्यावेळी भगवंतांनी आचार्यांना आज्ञा केली की तू बद्रीनारायणाच्या नारद कुंडात स्नान कर आणि सांगितले की त्या कुंडात जी माझी मूर्ती तुला मिळेल तिची स्थापना कर. बद्रीनारायणाची स्थापना शंकराचार्यांनी केली आहे. शंकराचार्यांचा प्रथम ग्रंथ आहे विष्णू सहस्रनामावरील टीका. सूत सरस्वती व्यास यांना वंदन करून कथेला मग प्रारंभ करतात. स वैव पुसाम परो धर्म येतो भक्तिरदो शजे अयतुक्य प्रतिहता ययात्मा सम प्रसिद्धती. याचा अर्थ असा आहे की ज्या धर्माने मनुष्याच्या मनात
श्रीकृष्णाविषयी भक्ती उत्पन्न होते तो धर्म श्रेष्ठ होय. भक्ती ही अशी असावी की जीत कोणतीही वासना नसावी. निष्काम व निरंतर भक्तीने हृदय आनंदरूप परमात्म्याची प्राप्ती करून घेऊन कृतकृत्य होत असते. सूत म्हणतात, जीवात्मा अंश आहे आणि परमात्मा अंशी आहे. अंशीपासून अंश अलग झाला म्हणून तो दुःखी आहे. अंशी म्हणजेच परमात्म्यात ऐक्य पावल्यानंतरच जीव कृतार्थ होतो. परमात्मा म्हणतो, मम मयी वासो जीवलोके, तू माझा अंश आहेस, तू माझ्यात लीन होऊन कृतार्थ होशील. नर नारायणाचा अंश आहे. अंश नर अंशीमध्ये नारायणामध्ये आहे. तर जोपर्यंत मिळून जात नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. मी माझे ध्येय निश्चित केले आहे की आपल्या परमात्म्याचा आश्रय घेऊन त्याच्याशी एकरूप व्हावे. आपल्या ईश्वराशी कोणत्याही प्रकारे ऐक्य साधावे. ज्ञानी ज्ञानाने जीव शिवाचे ऐक्य सिद्ध करतात व वैष्णव प्रेम लक्षणाने भक्तीने अदत्व सिद्ध करतात. प्रेमाची परिपूर्णता अद्वैतातच आहे. भक्त व भगवान शेवटी एकरूप होतात. गोपी व कृष्ण एकरूप होऊन गेले होते. जीव व ईश्वर परस्परांपासून कसे वेगळे झाले याची चर्चा करण्याची जरुरी नाही. ईश्वरांपासून जीव वेगळा झाला हे सत्य आहे. हा वियोग केव्हा, कसा, का झाला, वादविवाद कालाचा अपव्य करण्याची आवश्यकता नाही. असे केल्याने कोणताही लाभ होणार नाही. धोत्रावरचा डाग केव्हा कसा पडला या चर्चेने तो डाग निघणार नाही. तो डाग धुतल्यावरच धोतर स्वच्छ होईल. याप्रमाणे ईश्वराची ऐक्य साधण्याचा प्रयत्न करावा, तेच इष्ट होईल. जीव जेव्हा निर्भय बनतो तेव्हाच तो भाग्यशाली होत असतो. ज्याच्या शिरावर काळाचे भय आहे तो निर्भय कसा होईल? भाग्यशाली तर आहे ज्याच्या मृत्यूचे भय नाही. ध्रुव, पांडव, व्रजन धन्य होत की ज्यांच्या अधीन काळ होता. ईश्वराच्या मानवाला हा प्रश्न आहे व उत्तराची अपेक्षा आहे की त्याने मन व बुद्धीचा काय उपयोग केला. जीवाच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच पाप पुण्याचा हिशोब देण्याच्या दिवशी भय वाटत असते. ज्याचे जीवन स्वच्छ आहे त्याचा हिशोब स्वच्छ असतो. ज्या दिवशी इन्कम टॅक्सचा अधिकारी एखाद्या गृहस्थाला 2 लाखाचा हिशोब मागतो तेव्हा तो गृहस्थी भयभीत होतो. तसेच ईश्वर सर्व जीवनांचा हिशोब मागेल तर मग काय दशा होईल? काय या मुद्द्यावर कधी आपण विचार केला आहे की भगवंत आपल्याला संपूर्ण आयुष्याचा हिशोब मागेल तेव्हा आपली काय दशा होईल आणि काय हिशोब देणार? केलेल्या पापांची आठवण अंतकाळी जेव्हा येत असते तेव्हा जीव अतिशय भयभीत होत असतो. जोपर्यंत मृत्यूचे भय आहे तोपर्यंत जीवाला शांती मिळणार नाही. भगवंत जेव्हा जीवाला आपलासा करून टाकणार तर भगवंताचा सेवक काळ जीवाचे काहीही वाईट करू शकत नाही. नाही घबराट होणार. उपनिषदात म्हटले आहे, जीव आणि ईश्वर जवळ सोबतच बसलेले आहेत दोघंही, तरीही जीव ईश्वराला ओळखत नाही. जीव तर अंतर्मुख होईल तर तो अंतर्यामी असलेल्या ईश्वराला ओळखू शकेल. एका व्यक्तीला कळले की एका साधूजवळ एक परीस आहे. एका व्यक्तीला कळले की एका साधूजवळ एक परीस आहे. तर ते पारसमणी मिळवण्याच्या हेतूने तो गृहस्थी व साधूची सेवा करू लागला. साधू म्हणाला, मी गंगेवर स्नानाला जात आहे, परत आल्यावर मी तुला पारसमणी देईन. असे म्हणून साधू निघून गेला. आता त्या व्यक्तीच्या मनात पारसमण्याबद्दलची उत्कंठा वाढली. त्याने त्या साधूच्या अनुपस्थित सर्व झोपडी धुंदाळली, पण त्याच्या हाती पारसमणी लागला नाही. साधू परत आला. साधूला कल्पना आली. त्या गृहस्थाला म्हणाला, काय इतकाही धीर तुला नाही? पारिस तर मी डब्बीत ठेवला आहे. असे म्हणून त्याने ती डब्बी खाली काढली. ती डब्बी तर लोखंडाची होती. त्या गृहस्थाला वाटले की हा कसा पारसमणी आहे की ज्या डब्बीत तो आहे आणि ती डब्बी तर लोखंडाची आहे. ती मग सोन्याची का झाली नाही? का हा मणी खरोखर असली आहे की साधू थट्टा करीत आहे? त्याने साधूला विचारले, महाराज, अहो महाराज, ही डब्बी लोखंडाचीच आहे, मग ती सोन्याची का झाली नाही? ती लोखंडाची का राहिली? तेव्हा साधू म्हणाला, तो मणी कपड्यात गुंडाळून ठेवला होता. आवरणामुळे त्या डबीला सोन्याची बनवू शकला नाही. त्याचप्रमाणे जीव व ईश्वर हृदयात एकाच ठिकाणी राहतात. जीव पण आणि ईश्वर बी आपल्या आत्म्यामध्ये दोघे एकाच ठिकाणी राहतात, पण आपण ईश्वराला ओळखत नाही. निर्बत्सना, निंदा, नासलती, चुगली, इकडचं तिकडचं, त्यामुळे ईश्वर आपल्याजवळ राहत नाही आणि जीवाच्या ईश्वराशी ऐक्य होत नाही. जीवात्मा डब्बीत आहेत, ईश्वर पारसमणी आहे. दोघांच्या मध्ये असलेला मायेचा पडदा दूर सारायचा व अहम ममता रूपी जाल दूर सारणे महत्त्वाचे आवश्यक आहे. साधना करूनही जर सिद्धी प्राप्त झाली नाही तर साधनेबाबत साधकाच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते. जीव साधक आहे, सेवा स्मरण साधन आहे, श्रीकृष्ण साध्य आहे. भगवान विष्णूची भक्ती करणे पुरुषांचा परमधर्म आहे.
लोक समजतात की भक्ती मार्ग अगदी सोपा आहे. सकाळी एकदा देवाची पूजा केली की झालं, मग सुट्टी, मग दिवसभर ईश्वराची आठवणही नसते. ही भक्ती नव्हे. 24 तास देवाचे स्मरण राहणे ही भक्ती होय. भक्तीत आनंद आहे. पण माणूस शरीराने भक्ती करतो, पण मनाने नव्हे. वाणीने देवाचा नामाचा उच्चार करताना जर मन त्यात नसून दुसऱ्यांच्या कुणाविषयीचे चिंतन करत असेल तर कुठून ते नामस्मरण तुम्हाला घडेल? ते व्यर्थ होय. मन सांसारिक विषयात रमत आहे, शरीराने देवाची पूजा चालू आहे, तर अशा पूजेने काही आनंद मिळणार नाही. पूजेत क्रिया मुख्य नसते, तर भाव मुख्य असतो. देव पूजा करत आहे, देव तामनात आहे आणि इकडच्या तिकडच्या चुगल्या नासलती चालू आहे, तर ईश्वर काय प्रसन्न होणार? मुख्य देव मनाने, श्रद्धेने, भावनेमध्ये आहे आणि जो आनंद पूजा करण्यात आहे तो चुगली करण्यात नाही. खूप जणांना सवय राहते की पूजा करता करता खूप संताप येईल, निगेटिव्ह ऊर्जा भरून घेतील शरीरामध्ये. तर पूजा करता करता जेवढं शांत राहणार आणि देवाचा मंत्राचा जप करणार तर देव लवकर तुम्हाला प्रसन्न होईल आणि हृदयात प्रवेश होईल. सर्व विषयातून मन काढून घ्याल तर पूजेत तुम्हाला आनंद येईल. सर्वेषामं विरोधेन ब्रह्मकर्म समारंभे. पूजेला बसताना प्रथम आपला भाव पक्का करा. काहीतरी सॉंग लावून द्या, काहीतरी मंत्र जप लावून द्या, काहीतरी महालक्ष्मी अष्टक, रामरक्षा स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, शिवमहिमा स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली काहीतरी लावा. म्हणजे भाव उत्पन्न करा अगोदर मनामध्ये आणि मग पूजेला बसा. काही जप माळ ते काही लावले नीन घेतले तामनात, देव ठेवले, देवावर पाणी टाकताना जोरजोराने देवांना ते तामनांना आपटताय, त्याला पूजा केली नाही केली काही हरकत नाही. खूप सासवांना अशी सवय असते की हा देव इकडे ठेवला, सुनेने जर पूजा केली तर तो देव तिकडे ठेवला, त्याला काही हरकत नाही. पूजा करताना शांत चित्ताने पूजा करावी, खऱ्या मनाने पूजा करावी, तेव्हा भगवंत तुमच्या हृदयात उतरेल. पूजन करूनही जर देवाचे दर्शन झाले नाही तर दोष आपलाच आहे. पूजेनंतर पूजकाची अशी भावना व्हावी की माझे सर्व पाप नष्ट झाले, माझे सर्व दुःख संपले, माझे दारिद्र्य संपले, मी कृतार्थ झालो, अशी भावना जर झाली पाहिजे तरच देव प्रसन्न झाला. कारण खऱ्या मनाने श्रद्धेने जर पूजा केली आणि सांगितले की हे माता माझे आज सर्व दुःख दारिद्र्य संपले, आज माझं खूप चांगलं होणार आहे आणि सर्व माझे पापे नष्ट झालेली आहेत तुझ्या आशीर्वादाने आणि मी आज खूप कृतार्थ झाली आहे, अशी भावना जर केली तर सेवा पूजेत जसा भाव आला नाही तर त्या कर्मात काहीही आनंद मिळणार नाही आणि जर सेवा भाव आली तर आनंदही मिळेल. सांसारिक विषयांना मनातून हाकलून लावा. जोपर्यंत हे विषय मनातून जाणार नाही तोपर्यंत पूजेत काहीही आनंद मिळणार नाही. पूजा ही भावना होय. भगवंताची पूजा तेव्हाच होईल जेव्हा सांसारिक विषयावरील प्रेम नष्ट होईल. भगवंतावर जर प्रेम करायचे असेल तर सांसारिक विषयावरील प्रेम कमी झालेच पाहिजे. प्रेम गली अति साकरी तामे दोन समाही. याचा अर्थ असा आहे की प्रेमांच्या अरुंद बोळीत दोघे सामावू शकत नाही. जगाचे बंधन जर तोडणार नाही तर ब्रह्मसंबंध जळणार नाही. सांसारिक विषयाचा मोह हळूहळू सोडा. जग सोडून कुठे जाता येईल? जग जो सोडण्याची गरज नाही, विषयाचा मोह सोडण्याची आवश्यकता आहे. एकदा एक चौबुजी मथुरेहून गोकुळात जाण्यास निघाले. नावेत बसून यमुना पार करायची होती. चौबेजी भाग्याच्या नशेत होते. ते नावेत बसले व फळ्यांनी हलवू लागले. त्यांना स्वतःच्या बाहुबलावर पूर्ण विश्वास होता म्हणून ते म्हणाले, माझं नाव आता गोकुळास पोहोचेल, माझी जी नाव आहे ती आता गोकुळामध्ये पोहोचेल. त्यांनी रात्रभर नाव चालवली. सकाळ झाली. चौबुजी विचार करू लागले, मथुरेसारखे हे कोणते गाव आले आहे? कुणाला त्यांनी विचारले हे गाव कोणते? उत्तर मिळाले की ही मथुरा. तोच विश्राम घाट आला, तीच मथुरा आली. नशा उतरल्यावर चौबुजींनी आपल्या मूर्खपणाची जाण झाली. चौबुजीने सर्व रात्र नाव चालवली, पण नाव तर घाटावर बांधलेलीच होती. नशेच्या धुंदीत ते नाव सोडण्यास विसरले आणि फक्त ते फळ्यांनी हलवत होते, पण नाव तिथंच होती, दोर सोडलाच नाही. म्हणून रात्रभर नाव चालवूनही नाव जेथल्या तेथेच होती. हा दृष्टांत हसण्यासाठी नाही, हसू नका. ही चूक फक्त चौबुजी नाही, आम्हा सर्वांची आहे. सर्वच आपण इंद्रिय सुखाच्या नशेत आहोत. जीवाला इंद्रिय सुख भोगण्याची नशा चढत गेली आहे. स्पर्श सुखाची, संसारातील इतर विषय सुखाची नशा चढून गेली आहे. धनाच्या गुमीत मनुष्य देवळात जातो.
तो धन मागतो, मला धन दे, मला हे दे, मला ते दे. तो गुरमीत असल्यामुळे देवाच्या मनापासून चिंतन त्याला घडत नाही, म्हणून त्याला दर्शनाचा आनंद मिळत नाही. जगातील विषय सुंदर नाही, केवळ परमेश्वर परमात्माच सुंदर आहे. वासनारूपी दोरीने विषयात बांधल्या गेलेल्या इंद्रियांना मुक्त करायचे आहे. वासना कुणालाही पुढे जाऊ देत नाही. वासनेचे बंधन जोवर तोडणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. वासनारूपी दोरीने जीवाची गाठ संसाराशी बांधली आहे, ती सोडायची आहे. हृदयात एकही वासना उरली नसेल तर भक्तीने आनंद मिळेल. सर्व उत्तम वस्तू भगवंताला अर्पण करा, म्हणजेच भक्ती होय. वैराग्याशिवाय भक्ती रडकी आहे. भोग भक्तीत बाधक आहेत. संयम आणि सदाचार वाढवला तर भक्तीने आनंद मिळेल. सुखी व्हायचे असेल तर सांसारिक विषयाचे प्रलोभन ठेवू नका. घरातच वैराग्याची साधना करा. वैराग्याशिवाय ज्ञान व भक्तीची शोभा नाही. ज्ञान व वैराग्यासहित भक्ती घडली तर ईश्वराचा साक्षात्कार होतो. ज्ञान मार्गात इंद्रियाचा निरोध करावा लागतो, तर भक्ती मार्गात इंद्रिय प्रभूकडे वळवावी लागतात. सुगंध घ्यायचा असेल तर फूल देवाला वाहिल्यानंतर त्याचा वास घ्या. ब्रह्मसंबंध सतत ठेवीत गेल्याने या जीवात्म्याचे कल्याण होते. वेदही त्यांचे वासुदेव भगवंताचे वर्णन करतात. उत्तम उत्तम तत्व आणि अद्वैत तत्व होय, आणि ते तत्व म्हणजे प्रभू श्रीकृष्ण होय. लौकिक व्यवहाराच्या ज्ञानात द्वैत आहे, ईश्वर स्वरूपासंबंधित ज्ञानात अद्वैत आहे. व्यावहारिक ज्ञान दैत्याने भरलेले आहे आणि व्यावहारिक ज्ञानात ज्ञाता व ज्ञेय भिन्न भिन्न आहे. परमेश्वराचे ज्ञान झाल्यानंतर ज्ञाता व ज्ञेय एक होतात. पूजा स्मरण केल्याने तन्मयता येते. ईश्वराची अप्रोक्ष साक्षात्कार होत असते. जीव ईश्वरात मिळून जात असतो आणि मग जीव असून म्हणू शकत नाही की मी ईश्वराला जाणतो, तो असे म्हणू शकत नाही की मी ईश्वराला जाणत नाही. सर्वांमध्ये कृष्ण दर्शन झाल्यानंतर गोपी जीव भाव सारखा विसरल्यासारखा होतो. लाली मेरी लाल की जित देखो तित लाल, लाली देखन में गई मैं भी हो गई लाल. श्रुती वर्णन करते की तेथे न उरते मी न उरते तू वृत्ती ब्रह्माकार होत असते. श्रीकृष्णाच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन आणि ज्ञान ज्याला होते त्या ईश्वरापासून वेगळा राहत नाही. सर्वात ईश्वराचे दर्शन करणारा स्वतः ईश्वरच होत असतो. जीवाचे जीव भाव जोवर जात नाही तोपर अपरोक्षानुभव होत नाही. याप्रमाणे अद्वैत्यांचे ज्ञान सांगितले आहे. जीव व ब्रह्मा याचे अद्वैत नंतर सिद्ध होईल. त्यांच्या अगोदर जीव व गुरु यांचे अद्वैत झाले पाहिजे. मनाने एक व्हायला पाहिजे, शरीराने नव्हे. शुद्ध ब्रह्म मायेच्या संसर्गाशिवाय अवतार घेऊ शकले नाही. 100 नबरी सोने इतके नरम असते की केवळ त्यानेच दागिना बनू शकत नाही. हार बनवायचा असेल तर त्यात दुसरी धातू टाकावी लागते. त्याप्रमाणे परमात्मा ही मायेचा आश्रय घेऊन अवतरत असतो, पण ईश्वराला ही माया बाधक होत नाही. जीवाला माया बाधक होते. योगी ज्याला परमात्मा म्हणतात त्या परमात्म्यातच तो विलीन होतो, तो जीव कृतार्थ होतो. भगवंताविषयी प्रेम वाढवायचे असेल तर भगवंताच्या अवताराच्या कथा ऐका. परमात्माने 24 अवतार घेतलेले आहे. धर्मांची स्थापना करण्यासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी परमात्मा अवतार धारण करतो. देवांचा अवतार तुमच्या घरी व्हायला हवा, मंदिरात नव्हे. मानवी शरीर एक घर आहे. भागवतात मुख्यतः कृष्णचरित्र सांगायचे आहे, पण ही कथा शेवटी येते. भगवंताच्या अवतारांची कथा श्रवण केल्याने जीवन सुधारते आणि भगवंताच्या सर्व धर्म जीवनात उतरले तर तोच भगवंताचा अवतार झाला असे समजावे. तर अशी ही भागवताची कथा होती. तर मी तुम्हाला सांगितली आजच्या या श्रीमद भागवत रहस्य महापुराणामध्ये. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला श्रीमद भागवत महापुराणाची ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुढे परमेश्वराचे 24 अवतार कोणते कोणते आहेत याचा पुढचा भाग आपण तो ऐकूया. कारण की अर्ध्यामधूनच जर सांगितला 4-5 भाग अवतार आणि मग ते समजमध्ये येत नाही, तर आता कंप्लीट म्हणजे कंपल्सरी 24 अवतार कोणते कोणते आहेत तर ते आपण ऐकणार आहेत. मग नारदाचे चरित्र काय आहे असे संपूर्ण ऐकणार आहेत. तरी बरेच काही आपले भरपूर भागवत महापुराण ऐकलं गेलेले आहे. तर असेच भागवत महापुराण ऐकत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा. तर भागवत महापुराण हे मोक्षप्राप्तीचे आणि मुक्तीचे द्वार खोलतात आणि भगवंताबरोबर आपला रिश्ता कनेक्ट करतात. भगवंत हा आत्म्याला जाऊन आत्मा आणि परमात्मा दोघांना एकजूट करतो. ही भागवत शास्त्र महापुराण असे आहे
की तो आत्म्याला दोघंही जीव आणि ईश्वर दोघांना एकरूप करण्यासाठी हे भागवत शास्त्र महापुराण रचले गेले आहे. गणपती बाप्पाने स्वयं रचलेले हे भागवत महापुराण आणि नारदांनी आणि भृगु ऋषींनी यांचा प्रचार केलेला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला श्रीमद भागवत रहस्य पुराण आवडलं असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री